आयुष्यभर लोकांचं मनोरंजन करणारे लोककलावंत शासनाच्या विविध योजना, सेवा, सुविधांपासून वंचित आहेत. त्यांच्या मागण्यांवर शासनाने विचार करावा या उद्देशाने लोककलावंतांनी जिल्हाधिकारी अमोल येडगे यांची भेट घेतली. त्यांना अडीअडचणी सांगितल्या, तसंच कलावंतांच्या मागण्यांबाबत शासन दरबारी विचार व्हावा अशी अपेक्षा देखील व्यक्त केली. मागणीचे निवेदन जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आलं. लोककलावंतांना ओळखपत्र मिळावेत, उदरनिर्वाह भत्ता नियमित मिळावा, बोगस कलावंतांची पडताळणी व्हावी, निर्वाह भत्ता योजनेच्या निवड समितीवर 2 लोककलावंत आणि त्यांच्या प्रतिनिधींची नेमणूक करावी, नागरिकत्वाच्या पुराव्यासंदर्भात ठोस उपाययोजना कराव्यात, शासकीय खाजगी रुग्णालयात तक्रार निवारण समिती स्थापन करावी, दिव्यांगांचे प्रश्न सोडवावेत, HIV ग्रस्तांना आधार कार्डचा पुरावा ग्राह्य मानून संजय गांधी निराधार अनुदान योजनेचा लाभ द्यावा, हिंसा पीडित महिलांना तात्काळ सुरक्षा मिळावी, अनाथ एकल पालक मुलांची कागदपत्रांची अट शिथिल करून त्यांना योग्य दाखले मिळावेत अशा मागण्यांचं निवेदन जिल्हाधिकारी अमोल येडगे यांना लोककलाकारांच्या विविध संघटनांनी दिलंय. यावेळी जाणीव फाउंडेशनच्या सुषमा बटकडली, क्षितिज सामाजिक सुधारणा मंडळ, राजमाता ग्रामीण महिला विकास संस्था, नुपूर संगीत विद्यालय, शाहू कला अकादमी, उमा बाबाजी तमाशा कलाकार संघटना, संवाद संस्था, अखिल भारतीय कलाकार एकता महासंघ, लोककलावंत समन्वय समिती यांसारख्या विविध संघटनांचे प्रतिनिधी उपस्थित होते.